होऊया पुढल्या बातमीकडे। ईव्हीएम हॅक करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आलेली आहे। अंबादास दानवेंनी हा आरोप करत खळबळजनक दावा केलेला आहे। ईव्हीएम हॅकिंग करता 2.5 कोटींची मागणी करण्यात आलेली आहे। फोन करणाऱ्या मारुती ढाकणेला अटकही करण्यात आलेली आहे। अंबादास दानवे यांना ईव्हीएम हॅक करण्याकरता 2.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली होती, असा दावा दानवेंकडून करण्यात आलेला आहे। या प्रकरणी फोन करणाऱ्या पुण्यातील मारुती ढाकणे याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहे। 1 लाख रुपये घेताना रंगेहात त्याला अटक करण्यात आलेली। अंबादास दानवे यांच्या भावानं सापळा रचून हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। अर्थात ईव्हीएम हॅक करण्याकरता पैशांची मागणी करणाऱ्याला आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। अंबादास दानवे यांच्या भावानं हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे। ईव्हीएम हॅकिंग करता 2.5 कोटींची मागणी करण्यात आलेली होती, असा दावा, असा आरोप आता अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काय नेमका हा सगळा प्रकार आहे? लागलीचे आपण पाहताय लोकसभा निवडणुकीचं वादळ जे आहे ते पाहायला मिळते। मात्र अशातच छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर ठिकाणी ज्या काही जागा लढवल्या जात आहेत तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विजयी करू किंवा ईव्हीएम जे आहे ते हॅक करू आणि तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला विजय हवाय त्या ठिकाणी तुम्हाला विजय करू, अशा प्रकारचा फोन जो होता तो आलेला होता। ईव्हीएम हॅक करण्यासाठी तब्बल अंबादास दानवे यांना 2.5 कोटी रुपयांची मागणी केलेली होती आणि ही मागणी करणारा व्यक्ती जो होता त्याचं नाव मारुती ढाकणे आहे आणि या मारुती ढाकणेला पुण्यातील या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र ज्या प्रकारे आपण पाहता ईव्हीएम हॅक करणं किंवा ईव्हीएम संदर्भात ज्या काही दिवसांपासून चर्चा चालू होत्या त्याचाच फायदा घेऊन या व्यक्तीनं फोन केलेला होता। मात्र अंबादास दानवे यांच्या भावानं हा संपूर्ण पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। तो व्यक्ती नगर या ठिकाणचा असल्याचं समजतंय आणि त्यासोबतच तो कर्जबाजारी होता आणि त्यानंतर त्यांनी अशी शक्कल लढवली आणि मात्र त्याला 1 लाख रुपये सुरुवातीचे देत असताना रंगी हात पकडलेला आहे आणि ही 2.5 कोटी रुपयांची मागणी फक्त ईव्हीएम हॅक करण्यासाठी होती। ईव्हीएम हॅक केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जी उमेदवारी असेल, जी जागा असेल ती आम्ही विजयी करून देऊ की ईव्हीएम हॅक झाल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी विजयी होऊ शकता, अशा प्रकारचा विश्वास जो होता त्या व्यक्तीने दिलेला होता। लागवीजी मुद्दा लक्षात येतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।